काय ते अर्धा तास एक्स्ट्रा झोपून सुख मिळतंय ना, मला ते बघायचंय कधीतरी. म्हणजे असं काय असं ते शेवटचे अलार्म वाजल्यानंतर जे स्नूजचं बटन दाबल्यानंतर काय सुख मिळतंय ना, ते मला पण. काय होतं तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळी तुम्ही स्नूज बटन दाबता ना, स्नूज माहिती ना, स्नूजचं बटन पुढे ढकला, त्यावेळी तुमच्यामधला कॉन्फिडन्स मरतो. आणि ज्यावेळी आता मी मॅनिफेस्ट करायला सांगेन ना, 500 कोटीची कंपनी मॅनिफेस्ट करा, 1000 कोटीची मॅनिफेस्ट करा, तुमच्या आतून एक आवाज काय येणार माहितीये काय? अरे राजा, सकाळी तू उठायला 3 अलार्म लावतोयस, अरे ऐक ना, आणि नंतर पण उठत नाहीयेस. तो बेचारा फोन, त्याचं काम आहे, तो ट्रुंग ट्रुंग करून रिंग रिंग करून तो संपतो, तू नाही चालू होत. तू बनवणार 500 कोटी, लायकी बघ ना आपली. हा आवाज मी नाही देत आहे, हा कुठून येणार आहे? आतून येणार आहे. म्हणून मॅनिफेस्टेशन तुमचं रियालिटीमध्ये कन्वर्ट होत नाही, कारण की तुम्हाला उठताच येत नाही. हा ठीक आहे, आपण आता तेवढे पण डिसिप्लिन नाही आहोत की विदाउट अलार्म उठू, ठीक आहे, म्हणजे वी नीड एक्सटर्नल सपोर्ट. पण ऍटलीस्ट एक्सटर्नल सपोर्ट घेतल्यानंतर स्नूजचं बटन दाबायला लाज तरी वाटायला पाहिजेत ना, एवढं सांगितल्यानंतर की impracticality is the vocabulary of a mediocre who does not want to take responsibility of implementation. दिनचर्या बाबा, अगर उठेगा नहीं तो बनेगा कैसे? मग रिस्पॉन्सिबिलिटी घ्या ना. कशाची? सकाळी उठायची. एका सिंगल, तसं तर बोलतात की विदाउट अलार्म उठला पाहिजे, माणसाची सबकॉन्शियसने त्याला उठवायला पाहिजे. ठीक आहे, तिकडे आपण जाईपर्यंत थोडा वेळ, एक सिंगल अलार्म, एकापेक्षा जास्त अलार्म. सर असं झालं तर अलार्म वाजून संपला आणि मला कळलंच नाही म्हणून 3 लावलेत, 6:15, 6:18, 6:25. जर तुमच्या शरीराला ते आवाज जात नाहीये, अलार्म मोबाईलचा आवाज जात नाहीये, तर समजा त्या दिवशी तुम्हाला उठायचं पण नव्हतं. बिकॉज युअर बॉडी नोज बेटर दॅन युअर माइंड की तुम्हाला कधी आराम घ्यायचा आहे. युअर बॉडी नोज. मुंबईची जी लोक आहेत त्यांना माहिती आहे, सकाळी लवकर लोक म्हणजे लाईफ तिकडे मिनिटावरती आहे. मुंबईमध्ये लोक झोपतात कशी माहितीये तुम्हाला? ट्रेनमध्ये गर्दी असते ना, चारी साईडने पॅक असतो माणूस, बॉडी सोडून देतो, तो उभा आहे, पडत नाही. 10-12 सपोर्ट लागतात, कुठून कुठून सांगू पण शकत नाही. हालायची गोष्ट नाही ना. मग तो काय करतो? असंच. आणि मग ए भाई अंधेरी आ गया, मग आ गया, बॅग दे. उभा राहून झोपतात माणसं, उभा बसून. 4थ्या सीटवरती पण बोलत नाही, ते पण कम्फर्ट आहे, थोडं तरी काहीतरी सपोर्ट असते. उभा झोपतात आणि आजूबाजूचे सपोर्ट पण करतात, झोपला असेल तर उठवत नाहीत. खूप प्रेमळ लोक आहेत. असं नाही की झोपला बाजूला हो. असं नाही करत कोण, सांभाळतात. बॉडीला माहिती आहे कधी झोपायचंय, कधी उठायचं. ज्या दिवशी अलार्म वाजून गेला आणि तुम्हाला कळालं नाही, आय एम फाईन विथ दॅट. म्हणजे आय शुड नॉट बी. पण सद्गुरू असते, म्हात्रे असते, बोलते नाही, ऐसा फाईन बिन वाला कुछ नहीं होता, ठीक है ना, उठना है तो. बट आय एम लिटल लाईक यू ओनली. म्हणजे काय बोलतात ना, कधी कधी कोच स्टुडंटला शिकवतो, स्टुडंट पण थोडं कोचला शिकवतात की सर थोडं चिटिंग चालते. काय पवार सर, थोडं चिटिंग चालते, थोडं. डॉक्टर जितेंद्र सर आहेत, आता ऑनलाईन आहेत, बघतात आहेत आपल्याला. हा नॉनव्हेज खायचं नाही वगैरे, जबरदस्ती खावा, हो चालते, मी सांगतो डॉक्टरांना खावा. किंवा असं म्हणतात, मी सांगत नाही, तुम्ही खावा. नाही चालत चिटिंग. जे मेन कोच आहेत ना, ते लोक नाही अलाव करत. मी थोडा प्रेमळ आहे, म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, ज्या दिवशी अलार्म वाजला आणि तुम्ही उठू शकले नाहीत, त्या दिवशी तुम्ही झोपा, काही प्रॉब्लेम नाहीये. मला त्या ऍक्शनचा प्रॉब्लेम नाहीये. एक वेळ मला कोणत्या ऍक्शनचा प्रॉब्लेम आहे? जिथे तुम्ही उठलाय, बघताय तो वाचतोय, तुमचे डोळे उघडलेत आणि तुम्ही काय करताय? स्नूज दाबताय. मला त्या ऍक्शनचा प्रॉब्लेम आहे. मुद्दामून करताय तुम्ही. म्हणजे ह्याला बँकिंग लँग्वेज मध्ये विलफुल डिफॉल्टर बोलतात. विजय माल्या हाय, तो लोन भरू शकतो, आजही भरू शकतो, खूप पैसे आहेत, खूप प्रॉपर्टी आहे, काहीतरी इकडून तिकडून जुगाड करून भरू शकतो, पण नाही भरत. जा, काय करायचंय ते कर. इगो वरती घेतल्यानंतर लोक फाईट करतात. आणि इगो वरती घेतलंय, सेटलमेंट वरती नाही घेतलंय, इगो.
नाही चल दाखव तुम्ही आता इंडियन गव्हर्नमेंट माझी काय काय उकडू शकते दाखवा. सो आपल्याला ना तो इगोवरती नाही घ्यायचंय, आपल्याला वाकड्यात नाही जायचंय, आपल्या स्वतःच्या. ती स्नूजचा बटन जो आहे ना तो तुमचा कॉन्फिडन्स किल, उठायच्या अगोदरच कॉन्फिडन्स मेलेला आहे. किती सॅड आहे. आणि उठल्यानंतर मग तुम्ही ऑफिसमध्ये जाणार आणि मी तुम्हाला सांगणार आज विजन बोर्ड ड्रॉ करा आणि लिवा IPO वगैरे असं काहीतरी मोठं काहीतरी. आतून आवाज काय येणार माहिती आहे? 10ला ऑफिसमध्ये पोहोचणारा माणूस सूट होत नाही रे हे सगळं, खरंच नाही होत. आपण लहान राहिलो ह्याचं कारणच हे आहे, आपण वेळेत उठतच नाही. तुम्हाला काय वाटतं जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत ते 12 वाजता उठत असतील काय झोपून? मोठे मोठे जे पण तुम्हाला आता बिर्ला असो, टाटा असो किंवा अंबानी असो, अडाणी झोपत असतील काय 12-12 तास? मोदी असो, सद्गुरू असो, ज्यांनी खूप मोठं काहीतरी केलंय, अक्षय कुमार असो, म्हणजे तुम्हाला जे काय तुम्हाला नोन पर्सनॅलिटीज आहेत, झोपून कोण मोठं झाले असं मला एक तरी दाखवा ना. तो येऊन बोलला पाहिजे असा रिकॉर्डेड लाइन ती, सर मैं 12 घंटा सोता है भाई, 10 घंटा रात को, 2 घंटा दोपहर को, अपना फिक्स है. क्योंकि अंबानी वगैरह सब इधर आते हैं रे, मैं इधर है. वो मेरे से सीखना चाहिए हाउ टू मैनेज पर्सनल लाइफ. So don't do that, don't kill your confidence from tomorrow at least. In the language of अंजेश, आता तुम्हाला अंजेश पण माहिती है कौन है. राम, अगर आप टाइम पे नहीं पहुंच सकते ना कहीं पे तो टाइम के पहले पहुंचो, क्योंकि अगर 5 मिनट लेट पहुंचना ओके है ना तो 5 मिनट पहले पहुंचना बहुत अच्छा है, लोग रिस्पेक्ट करेंगे. 5 मिनट लेट पहुंचोगे ना क्या खोओगे पता है? सेल्फ रिस्पेक्ट. आप अपनी नजरों में गिरोगे कि मैं यार टाइम पे पहुंच नहीं सकता. आई एम फाइन, 60-70 पीपल आर देअर, आई एम फाइन. 5 लोक आले तरी माझं त्यांच्याबरोबर चालू होतं, बट यू आर मिसिंग समथिंग. नाही सर काय होतंय, तुमचा सेशन 7:45 ला चालू झाला ना, मी 7:43 ला आलो क्लासरूम मध्ये, असं वाटत असेल इथल्या काही लोकांना. पण तुम्ही कुठून तरी ट्रॅव्हल करून येता, कुठल्या तरी एनर्जीज घेऊन येता, कसली तरी घाण घेऊन येता. ते खालती बसवलेलं असतं की ते तुम्ही पहिलं काय करा, तिथे काहीतरी नाद आराधना चालू असते, हा रूम इथे ओपन करायचा, इथे नाद आराधना चालू असते. देर आर 60-70 इनटँजिबल थिंग्स वर्किंग हिअर, ज्या तुम्हाला दिसत नाहीत. त्या वातावरणामध्ये तुम्हाला राहायचं असतं. तुम्ही लास्ट टाइम मला सांगा ना, सकाळी उठल्या उठल्या 7 वाजता तुम्हाला पॉझिटिव्ह कधी फील झालं होतं? पण इथे आल्यानंतर होतं ना, इथे आल्यानंतर लोक हसून बघतात ना तुमच्याकडे, की जेलसीच्या अँगलने बघतात, मित्राच्या अँगलने. मग इथे त्या सगळ्या गोष्टी आहेत ना. मग जिथे ती गोष्ट क्रिएट केली, तर त्या गाभाऱ्यामध्ये जर तुम्ही पोहोचला नाही तर चुकी कोणाची? लेट आलं तर चालतं, पण मी बोलतो मग लवकर आलं तरी पण चालतं ना. 6:45 ला आला असता तर आणि येऊन बसला असता तर मला ना हे करायचं. इथले जे 15 मिनिटं आहेत ना, ते बाहेरचे 15 दिवस आहेत. इथे 15 मिनिटांमध्ये टोटल 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन रेडी होऊ शकतो. अशा एनर्जीच इथे आम्ही क्रिएट करून ठेवलेले आहेत. मग ड्राफ्ट करायचा 4 फ्लोअर आहेत, कोणत्या पण माळ्यावरती जाऊन बसा ना. ग्राउंड फ्लोअरला डिस्टर्बन्स होतो, आरती वगैरे असते, हे माझ्या केबिन मध्ये जाऊन बसा, कॉन्फरन्स रूम मध्ये बसा. 47 काय 48 आमच्या स्टाफ चेअर आहेत, कुठल्या पण चेअरवरती जाऊन बसा. तुमच्यासाठी सगळी पूर्ण बिल्डिंग ओपन आहे. अगदीच एकांत पाहिजे असेल तर इथे टाकी आहे पाण्याची, तिथे बसू शकता. डायरेक्ट देवाचा आशीर्वाद कदाचित वरूनच येईल, नाही तर पायथन तरी येईल, दोघातला काहीतरी. तर मॅनिफेस्टेशन शिकायचं नसतं असं माझं मत आहे. मॅनिफेस्टेशन करायचं असतं, फक्त मॅनिफेस्टेशन करताना मनामध्ये डाऊट नसावेत. आणि डाऊट येणार तुमच्या लोकांच्या मनामध्ये येणार, कारण की अजूनपर्यंत ते तुम्ही टेस्ट नाही केलंय ना मॅनिफेस्ट